नमस्कार. उन्हामुळे त्वचा काळी पडली आहे का किंवा टॅनिंग झालं आहे का, चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होत नाहीत, तर आज आपण घरच्या घरी एक अत्यंत प्रभावी आणि सोपा फेस पॅक बनवणार आहोत, जो तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो देईल आणि टॅनिंग अगदी सहजपणे काढून टाकेल व काळे डाग काढण्यास देखील मदत करेल. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेमेडी पाहूया. चला तर आपल्याला फेस पॅक बनवण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते पाहूया. इथे मसूरच्या डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे. तुम्ही मसूरची डाळ आपल्या घरात असतेच, ती स्वच्छ पुसून मिक्सरला वाटून घेऊ शकता. छान पावडर बनते पहा. जास्त जाड पीठ ठेवायचं नाही, ते लक्षात ठेवा. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे ऑरेंज पील पावडर. ते तुम्ही विकत ऑनलाईनही घेऊ शकता. विकत हे आपल्याला भेटते आणि तुम्ही घरीही बनवू शकता. मी ही घरी बनवलेली आहे. आपण जे खायला संत्रे आणतो ना, त्याचे छिलके आपण काढलेले असतात, ते उन्हावर छान 2-3 दिवस वाळवून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि पॅक करून ठेवायचे आहे. याला काही देखील होत नाही, फक्त पाण्याचा हात लावून द्यायचा नाही. त्यानंतर मी घेतलेलं आहे रॉ मिल्क. या रेमेडीसाठी आपल्याला रॉ मिल्क लागणार आहे. चला तर आपण फेस पॅक कसा बनवायचा ते पाहूया. सर्वात पहिल्यांदा मी इथे एक स्वच्छ बाउल घेतलेला आहे. एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. चेहऱ्याला कोणताही फेस पॅक वापरायचा असेल, बनवायचा असेल तर त्यासाठी स्वच्छ बाउल घ्यायचा, लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मसूर डाळीचं पीठ घालायचं आहे. हे पहा, मी 1 चमचा मसूर डाळीचं पीठ घेतलेलं आहे. क्वांटिटी तुमच्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. मसूर डाळीचे पीठ आपल्या चेहऱ्याला क्लीन करायला मदत करते, ब्राईट ग्लो द्यायला मदत करते आणि सोबतच आपल्या चेहऱ्याचे स्क्रबिंग देखील होते. मसूर डाळी आपल्या चेहऱ्याला एक ग्लो द्यायला मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील झालेलं टॅनिंग असेल, काळपटपणा असेल, ते घालवण्यास देखील खूप छान प्रकारे वर्क करते. त्यामुळे मसूर डाळ तुम्ही नक्की घ्यायची आहे. पहा, मसूर डाळ फक्त आपल्याला ग्लोज द्यायला मदत करत नाही, तर आपल्या चेहऱ्याला टाईट करते, ब्राईट करते. त्यामुळे इथे मसूर डाळीचा वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी ऑरेंज पील पावडर घेतलेली आहे. पहा, ऑरेंज पील पावडरचे सांगेल तेवढे फायदे कमीच आहे. ऑरेंज पील पावडरमध्ये विटॅमिन्स भरभरून असतात, ते आपल्या चेहऱ्याला खूप बेनिफिट्स देतात आणि व्हिटॅमिन सी तर भरपूर प्रमाणात असते. ते आपल्या चेहऱ्याला नॅचरल ग्लो द्यायला मदत करते आणि आपला चेहरा उजळण्यास मदत होते. त्यामुळे आपण इथं ऑरेंज पील पावडर घ्यायची आहे. पहा, आपल्या चेहऱ्यावर जर सन टॅन झालेलं असेल ते देखील या फेस पॅकने निघणार आहे. पहा, हा फेस पॅक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान रिझल्ट भेटतो. हे सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण घरीही बनवू शकतो, ऑनलाईनही मागवू शकतो. त्यामुळे हा फेस पॅक ट्राय करण्यास काही हरकत नाही, खूप छान रिझल्ट भेटतो. त्यानंतर यामध्ये आपण कच्चे दूध मिसळायचे आहे. कच्चे दूध हळूहळू करून मिसळायचे आहे, जेणेकरून आपण मसूर डाळीचं पीठ घातलेलं आहे. मसूर डाळीचं पीठ हळूहळू करून पूर्ण दूध शोषून घेते आणि छानपैकी मऊ पडते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा हार्म पोहोचत नाही. चांगलं एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि याला 2 मिनटं असंच साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून मसूर डाळ पूर्ण मऊ पडेल आणि सर्व इन्ग्रेडियंट्स एकजीव होतील. असं चांगलं मिक्स करायचं आहे आणि 2 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. पहा, 2 मिनटानंतर यामधील दूध अजून पूर्ण शोषून घेतलेलं आहे. थोडंसं दूध अजून घालायचं आहे आपल्याला. हे पहा, मी अजून थोडंसं दूध घातलेलं आहे आणि चांगलं इन्ग्रेडियंट सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, 2 मिनटं तसंच ठेवल्यानंतर मसूर डाळ पूर्णपणे फुलते. मसूर डाळ आणि आपण टाकलेली ऑरेंज पील पावडर एकजीव होतात आणि आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतात. पहा, नंतर दूध घालून घेतल्यानंतर असे पूर्ण इन्ग्रेडियंट्स एकजीव करून घ्यायचे आहेत. हे पहा, झाला आपला एकदम सोपा आणि घरगुती फेस पॅक तयार. हा फेस पॅक तुम्ही वापरल्यानंतर तुमचा चेहरा टाईट, ब्राईट होईल. तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील, टॅनिंग झालं असेल तर दूर होण्यास मदत होणार आहे. पहा, चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा फेस पॅक लावण्यापूर्वी आपला चेहरा
थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे पहा. आणि व्यवस्थित मसाज करत आपल्या चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे. हे पहा, व्यवस्थित असं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे. आणि आपला 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करत हा फेस पॅक रिमूव्ह करायचा आहे. लक्षात ठेवा, हलक्या हाताने मसाज करत फेस पॅक रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला खूप छान बेनिफिट्स भेटणार आहेत. आपल्या चेहऱ्यावर टॅन झालेले असेल किंवा अनइव्हन स्किन टोन असेल तर किंवा ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, असं व्यवस्थित मसाज करत फेस पॅक धुतल्यानंतर पूर्ण रिमूव्ह होणार आहेत. एकदम फेस पॅक धुवून टाकायचा नाही, अशा हलक्या हाताने मसाज करतच फेस पॅक धुवून टाकायचा आहे. हे पहा, 15 ते 20 मिनटानंतर मी धुवून घेतलेलं आहे. पहा किती छान ग्लो आलेला आहे. आपण यामध्ये कच्च्या दुधाचा वापर केलेला होता, त्यामुळे आपल्या चेहरा एकदम क्लीन, कच्चे दूध आपला चेहरा एकदम क्लीन करायला मदत करते. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो येतो. ऑरेंज पील पावडरमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपला चेहरा ग्लो करतो. आणि मसूर डाळीच्या पिठामुळे आपला चेहरा एकदम क्लीन होतो, डेड स्किन सेल्स निघून जातात, त्यामुळे खूप छान ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावर. पहा, तुम्ही हा फेस पॅक एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला फेस पॅक हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशा सोप्या आणि घरगुती रेमेडीसोबत. धन्यवाद.